नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, पुऱ्या देशामध्ये पूर्ण जगामध्ये एक सेंटेन्स ट्रेंडिंगला आहे. तुम्ही बघितला असेल, एक फोटो सोशल मीडियावर फिरत आहे. तो म्हणजे असा की ऑल आईज ऑन रफा. तुम्ही ऐकला असेल, फोटोज बघितले असतील फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, सोशल मीडियावर, यूट्यूबवर, प्रत्येक ठिकाणी आपण हे बघितलं असेल की ऑल आईज ऑन रफा. नेमकं हे प्रकरण काय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण तुम्हाला याविषयी अत्यंत ही गंभीर बाब आहे आणि हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, प्रकरण असं आहे की 7 ऑक्टोबर 2023ला हमास नावाच्या एका आतंकवादी संघटनेने इस्रायलवर रॉकेट बॉम्ब सोडले. त्या रॉकेट बॉम्बमुळे इस्रायलचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे इस्रायलने चिडून प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने देखील हमास जी की गाझापट्टी इस्रायलला लागून इस्रायलमध्येच आहे, त्या गाझापट्टीवर हमासचं राज्य आहे. हमास एक अनेक देशांनी आतंकवादी संघटना घोषित केली. त्या हमासवर इस्रायलने प्रत्युत्तर म्हणून रॉकेट बॉम्ब सोडले आणि मग युद्धाला सुरू झाले. हे युद्ध सुरू होऊन जवळपास 8-10 महिने होत आले. परंतु आता जे युद्ध आहे ते सिव्हिलाइन्स पण धोक्यात आले. जे निर्दोष नागरिक आहेत ते देखील या युद्धामुळे धोक्यात आले. 2 दिवसापूर्वी रफा नावाचं एक गाझापट्टीमधली जागा, एक शहर आहे. त्या रफा नावाच्या शहरात इस्रायलने बॉम्ब सोडलेत, तिथं हमला केलाय. त्या हमल्यामध्ये जवळपास 40,000पर्यंत निर्दोष नागरिक लोक मारल्या गेलेत, असं जगभरात पसरल्या गेले. त्यामध्ये जास्तीत जास्त लहान मुलं आणि महिला होत्या असं देखील सांगण्यात येते. मित्रांनो, रफामध्ये झालेला हल्ला हा अत्यंत क्रूर होता. त्यामध्ये अनेक लहान मुलं, मी जे फोटोमध्ये दाखवतो तुम्ही बघू शकता, त्यात मारल्या गेले. परंतु इस्रायलचं म्हणणं असं यावर की हा जो हल्ला केलाय, या हल्ल्यामध्ये एवढा मोठा नरसंहार होऊ शकत नाही, कारण आम्ही जे बॉम्ब सोडलेत, आम्ही जो हल्ला केलाय त्यामध्ये एवढी मोठी आग पसरू शकत नाही. यामध्ये नक्कीच काहीतरी कोणी गडबड केलेली आहे. इस्रायलच्या नावाने एक खपवतोय कोणीतरी. आम्ही फक्त हमासच्या ठिकाणावर हमला केला होता. आम्ही जे निर्दोष नागरिक होते, जे आम लोक होते, त्या आम लोकांना आम्ही काहीही केलेलं नाही, असं इस्रायलचं म्हणणं आहे. आम्ही त्याची समीक्षा करू आणि नेमकं गडबड काय झाली ते आम्ही बघूया. पण मित्रांनो, इस्रायलने रफावर हमला का केला यामागचं कारण असं आहे की रफाची जी बॉर्डर आहे गाझापट्टी आणि रफामध्ये, या एक लाईन जी येते त्याच्या पलीकडे इजिप्त देश आहे. इजिप्त आणि रफा हे एका बॉर्डरवर आहेत. त्यामुळे इस्रायलला वाटतंय की जे आमच्यावर हमला होतो इस्रायलवर हमासकडनं, तो इजिप्तद्वारे होतोय. म्हणजे जे काही शस्त्र पुरवले जाते ते इजिप्तद्वारे पुरवले जातात हमासला, आणि तेव्हा ते आमच्यावर हमला करतायत. त्यामुळेच इस्रायलने हमासच्या त्या बॉर्डरवर, म्हणजे रफा आणि इजिप्तच्या त्या बॉर्डरवर कंट्रोल मिळवण्यासाठी रफावर हमला केला. आणि त्या हल्ल्यामध्ये जवळपास 40,000पर्यंत निर्दोष मारले गेलेत. मित्रांनो, हे जर युद्ध असं चालू राहिलं तर खूप मोठा नरसंहार आणि निर्दोष नागरिक मारल्या जातील, ज्यामध्ये खूप लहान मुलं आहेत, महिला आहेत, असे खूप म्हणजे एकदम निर्दोष गरीब बिचारे मारल्या जात आहेत आणि त्यांची वाताहत होती. अत्यंत गंभीर चित्र समोर येत आहे. तुम्ही व्हिडिओज बघू शकता, त्यामध्ये अत्यंत गंभीर बाब समोर येते. त्यामुळे यामध्ये प्रत्येक देशाने आपला वाटा उचलला पाहिजे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. युनायटेड स्टेट्स असेल, युनायटेड अमेरिका, युनायटेड नेशन्स यांनी पुढाकार घेऊन हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. इस्रायलने शपथ घेतली की आम्ही हमासला संपवण्याशिवाय युद्ध थांबणार नाही, हमासला संपविल्याशिवाय. आणि हमास एकीकडे म्हणते की आम्ही इस्रायलला संपवल्याशिवाय हे थांबवणार नाही. यामध्ये अनेक निर्दोष नागरिक मारले जातात. मित्रांनो, याकडे तुमचं मत काय हे देखील कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला शेअर करा. प्रत्येकांना हे कळलं पाहिजे की नेमकं प्रकरण काय चाललंय, रफा म्हणजे काय आणि ऑल आईज ऑन रफा हे का ट्रेंड होतंय याबद्दल देखील आपल्याला कळलं पाहिजे. आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा असेच व्हिडिओ बघण्यासाठी, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि मित्रांमध्ये चॅनलला शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे. भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.